के बाद फिर एक बार स्वागत है आपका सी न्यूज भारत पर। आपके साथ मैं हूं श्वेता तिवारी। बात करेंगे अंबरनाथ की, जहां शहर पश्चिम में एक बीजेपी समर्थक युवक पर कोयते से हमला किए जाने का मामला सामने आया है। घटना बुधवार 26 नवंबर की शाम करीब 6 बजे की बताई जा रही है। मिली जानकारी के अनुसार पीड़ित युवक सत्यम सुनील तेलंके अपने बड़े भाई प्रजेश तेलंके के प्रचार में शामिल होने पर आरोपी साहिल बडनेरे और उसके 2 साथियों के निशाने पर था। आरोप है कि तीनों ने सत्यम को धोखे से अंपायर बिल्डिंग के नीचे फोन करके बुलाया और बहस करने लगे। इस दौरान आरोपी ने कथित तौर पर सत्यम को धमकाते हुए कहा कि शिंदे गुट के शैलेश भोयर, समीर मगर, जयेश मगर, विनोद भोयर का नाम मत लेना वरना जान से मार दूंगा, और उस पर कोयते से वार करने की कोशिश की। सत्यम ने हमले को रोकने के लिए हाथ बीच में डाल दिया, जिससे उसके हाथ में गंभीर चोटें आई। चिल्लाने की आवाज सुनकर सोसाइटी के लोग नीचे पहुंचे, जिसके बाद आरोपी और उसके साथी मौके से फरार हो गए। घटना के संबंध में अंबरनाथ पश्चिम पुलिस स्टेशन में एफआईआर दर्ज की गई है। पुलिस मामले की जांच कर रही है और हमले की असली वजह का पता जांच के बाद ही स्पष्ट होगा। आणि काय तुझ्यासोबत घडलेलं आहे? माझं नाव सत्यम तेलंगे आहे। मी बिल्डिंग खाली कामावरून बिल्डिंग खाली आला असता साहिल वडनेरे हा पोरगा आला, माझ्याशी संवाद केला आणि बोलला का शैलेश भोईर, विनोद भोईर, समीर मगर, जयेश मगर यांच्या विरोधात काय बोलायचं नाही, यांच्या विरोधात बोलला तर तुला मारून टाकू, हे करू, आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला असता तर माझ्या हाताला जखम झालेली आहे। हत्यार काय होता? हत्यार कोयता आणलेला त्याने। आणि किती लोक होते? 3 जण होते ते। याच्यापूर्वी काही भांडण वगैरे झालेलं नाही, काहीच वाद नाही। मी व्यवसाय करतो, मी माझ्या कामामध्ये असतो व्यस्त। फक्त माझा भाऊ इलेक्शनला उभा असल्या कारणाने मी त्याला सहकार्य करतो, इलेक्शन प्रचाराला वगैरे जातो, या इतर काही काम असेल ते करतो। याच्या व्यतिरिक्त दुसरं काही कारण नाही का? याच्या व्यतिरिक्त काहीच कारण नाही। आमच्या दादाच्या विरोधात काहीच बोलायचं नाही, हाच मेन मुद्दा आहे त्यांचा। मग आता हल्ला झाल्यावर आता तुझी मागणी काय असणार आहे? तेच न्याय भेटला पाहिजे, गुन्हेगारांना पटकन अटक केलं पाहिजे आणि अशा लोकांना समाजात वरती आणलंच नाही पाहिजे का जे गुन्हेगार पैदा करतात, गुन्हेगारांना गँग बनवून फिरतात, अशा लोकांना वरती आणलंच नाही पाहिजे। तर प्रजेश तेलंगे आपण प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि त्या प्रचार संदर्भात त्याच्यामध्ये तुमचा कोण एक नातेवाईक भाऊ त्याच्यावर काय प्राणघातक हल्ला झालेला आहे, या बाबतीत आपण काय बोलाल? नक्कीच त्याच्यावरती प्राणघातक हल्ला झालेला आहे। माझा तो भाऊ सत्यम तेलंगे त्याचं नाव आहे आणि काही समाजकंटकांनी हे प्रकार घडवून आणलेले आहेत, विरोधकांनी। आणि जो साहिल वडनेरे म्हणून एक पोरगा आहे, त्यांनी तो प्राणघातक हल्ला केलेला आहे। आणि त्याच्या स्टेटमेंटमध्ये माझ्या भावाने मला सांगितलं का ज्यावेळेस त्यांनी त्याची झटापटी झाली, जेव्हा त्यांनी वार केला, मानेवरती वार करत होता, त्यांनी मध्ये हात घातला, थोडक्यात बचावला बिचारा। पण जर विरोधकाला असं वाटत असेल की मी काही वादविवाद करून किंवा गुन्हेगारी पद्धतीने वापरून भाजपच्या कार्यकर्त्यांना कुठेतरी थांबवेन, तर माझं असं सगळ्यांना सांगणं आहे की भाजपचे कार्यकर्ते कुठेच थांबणार नाही आणि उलट उद्यापासून डबल त्या स्पीडने प्रचार करणार। आणि मला जनतेला एक सांगावंसं असं वाटतंय की जर असे गुन्हेगार प्रवृत्तीचे नेते जर तुम्ही जर निवडून दिलेत तर तुमच्या एरियाचा विकास कसा होणार, माता भगिनी सुरक्षित कशा राहणार? किंवा आज साहिल वडनेरे हा जर एक उदाहरण आपण पकडला, साहिल वडनेरे त्याचे वडील राजेश वडनेरे यांचे माझ्याशी घरचे खूप चांगले संबंधित, खूप चांगली फॅमिली आहे। पण या समाजकंटकांनी ह्या तरुण पिढीला पूर्ण बर्बाद करायला लावलं आहे, व्यसनाधीन केलं आहे पूर्णपणे। त्यांना आता त्यांनी कोयत्याने वार केला, त्यांच्याकडे कोयते वगैरे सगळं ह्या अशा पद्धतीचं किंवा वातावरण पूर्ण गढूळ करायला लावलं आहे। आणि चिखलोली एक चांगलं गाव आहे, चांगलं शहर नव्याने उदयाला येत आहे। आणि जर इकडे जर असे गुन्हेगार प्रवृत्तीचे नेते जर असतील तर लोकांनी इकडे राहायचं की नाही मोठा प्रश्न पडणार आहे भविष्यात। तर यामध्ये जो समोरचा जो व्यक्ती होता, जी 2 ते 3 जण जी काही होती, ती कुठल्या पक्षाशी म्हणजे कुठल्या पक्षाशी संबंध ठेवतात? ते समोरचं साहिल आपला वडनेरे जो पोरगा होता तो शैलेश भोईरचा कार्यकर्ता आहे आणि त्यांनी क्लिअर कट सांगितलं का तू जर भाजपचा प्रचार करशील किंवा आमच्या विरोधात जर काम करशील, प्रत्येकजण म्हणजे आज तो माझा भाऊ आहे कोण सत्यम तेलंगे, तो माझाच प्रचार करणार ना, तो काय यांचा प्रचार करणार आहे का?
म्हणून अशा प्रवृत्तीने किंवा अशा पद्धतीने गुन्हेगारी वाढवायची आणि म्हणजे प्राणघातक हल्ला करायचा हे कितपत योग्य आहे? हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मला असं वाटतं आहे अंबरनाथ पोलीस प्रशासनाला असं माझं सांगणं आहे की आपण याच्यावरती सखोल चौकशी करावी आणि त्याच्यामध्ये जे दोषी आहेत त्यांना सगळ्यांना शोधून काढून त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा दाखवून द्यावं की ठाणे जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे. ऐन निवडणुकीच्या वेळेस हे असे प्रकार घडतात तर कुठेतरी गुन्हेगार प्रवृत्ती वाढत चाललेली हे दिसून येते क्लिअर कट. तर तुम्हाला याच्यामध्ये काय आता प्रचारासाठी कमी दिवस राहिलेले आहेत, जेमतेम 2-3 दिवस राहिलेले आहेत, तर तुम्हाला याच्यामध्ये काय धोका निर्माण होण्याची शक्यता आहे का? धोका तर निर्माण झालेलाच आहे पण त्याला मी जुमानत नाही आहे. असे कितीतरी असे हे भोईर आले किंवा कोणी आले, मी घाबरत नाही. मी भाजपाचा कट्टर एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे. मी कुठेही थांबणार नाही आहे आणि मला माहिती आहे सत्तेचा विजय हा नेहमी होत असतो. असे वादविवाद करून इलेक्शन जिंकली जात नाहीत. शेवटी जनतेच्या मनामध्ये राहायला लागतं. कोणी कितीतरी आरोप प्रत्यारोप केले तरी मी कुठेही डगमगणार नाही किंवा कुठे थांबणार नाही. आज मला असं वाटतं की 3 तारखेला 100% मला असं वाटतं आहे की त्यांना विजय हा काय असतो कसा आहे कळेल आणि आज ज्यांनी जो अनुचित प्रकार केलेला आहे याचं म्हणजे हा जो खड्डा आहे तो त्यांना 100% पडलेला दिसणार आहे. आणि मी एवढंच सांगेन की कुठेतरी पोलिसांनी याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष द्यायला पाहिजे. तर तुम्ही याच्यामध्ये काय संरक्षण मागण्याची काय पोलिसांना काय पत्रव्यवहार वगैरे करण्याचा काय हेतू आहे का तुमचा पुढे? उद्या मी DCP साहेबांना भेटणार आहे. सिनियर साहेब DCP साहेब आणि SCP साहेबांना भेटणार आहे आणि पुढची कारवाई कशा पद्धतीची करायची मी त्यांना 100% सांगणार आहे. संरक्षणसाठी हां संरक्षण तर पाहिजेच ना. आम्हाला जर राष्ट्रीय पक्षाचं मी काम करतोय, आज कुठेतरी अंबरनाथमध्ये बदल घडवायचा आम्ही प्रयत्न करतोय आणि जर असे शिवसेनेचे गुंड प्रवृत्तीचे नेते जर आम्हाला त्रास देत असतील, आता याच्या मागे किती जणांचा हात आहे हे मला माहीत नाही. CDRA काढावं पोलिसांनी आणि त्याच्यामध्ये शोधावं कोण कुठून कॉन्टॅक्ट करतंय काय करतंय. सी न्यूज़ भारत में सभी दर्शकों का स्वागत है। सबसे पहले मैं आपको बता दूं कि अंबरनाथ शहर में 26 नवंबर की रात शाम करीबन 6 बजे के दरमियान एक घटना घटी है जो कि बीजेपी उम्मीदवार ब्रजेश तेलंगे के चचेरे भाई सत्यम तेलंगे, इनके ऊपर एक अज्ञात लोगों ने, कुछ 3 लोगों ने हमला किया था, कोयते से हमला किया था, जानलेवा हमला किया था बताया जा रहा था। तो इस रात में हुई घटना का अपराध अभी दर्ज हो चुका है पुलिस स्टेशन में। हम आपको बता दें कि उसको जो जिस तरीके से मारा है उसको उसके स्टेटमेंट में आया है कि उसको गर्दन पे मारने की कोशिश की जा रही थी, तो उसने बीच में हाथ डाला और हाथ डालने के बाद में उसके हाथों को जख्में हुई है, जिस तरह वो बुरी तरीके से घायल हुआ था। और घायल होने के बाद पुलिस ने तुरंत ही मामले को दर्ज कर लिया और दर्ज करने के बाद में अभी पुलिस तफ्तीश में जुटी है और उन्होंने उनके जो कि फिरियादी है सत्यम तेलंगे, उसने 3 जनों के जो नाम दिए हैं तो अब FIR में आप देख सकते हो और उनका स्टेटमेंट भी है, आप हमारे रिपोर्ट में देख सकते हो आगे के। हम आपको वो बिल्डिंग दिखाते हैं जो एम्पायर बिल्डिंग के अंदर आप देख सकते हो, ये जो बिल्डिंग है ये बिल्डिंग में वो बंदा रहता है। और यहाँ जो स्पॉट है आप देख सकते हो, स्पॉट में इधर वो अंदर आए थे, पहला अंदर आने के बाद अंदर बैठे और अंदर बैठने के बाद में फिर वो यहाँ से इस स्पॉट पे आकर यहाँ इसी स्पॉट पे उनका कुछ आपस में तू मैं हुआ और तू मैं होने के बाद में वो इंसिडेंट जो हुआ है, जो कि कोयते से हमला उसके ऊपर किया गया, तो कोयते से हमला किया गया, वो गंभीर जख्मी हुआ है। लेकिन उसकी आगे मंशा क्या थी, किस वजह से उसके ऊपर हमला हुआ, क्या ये तो एक पुलिस जांच का विषय बना है कि पुलिस जांच में अभी तफ्तीश करेगी तो पता चलेगा किस वजह से उसको मारा है और उनका कारण क्या था। और आपको बता दें कि उस वक्त में वॉचमैन नहीं था, मेरे ख्याल से वॉचमैन अभी बताया जा रहा है कि ऊपर कुछ पानी का टैंक उसका वॉल ऑन या ऑफ करने जा रहा था, तो वो पता चला है और उसकी FIR कॉपी भी हमें प्राप्त हुई है। तो जानकारी के अनुसार उसने कुछ शिंदे गुट के कुछ लोगों का नाम लिया है, जो कि FIR में उसके जानकारी के अनुसार उसने FIR में स्टेटमेंट दिया है कि उनके बोलने के ऊपर उसने ऐसा किया, ऐसा सत्यम तेलंगे इनका कहना है।
तो मैं आपको बता दूं कि यहाँ पे अंबरनाथ नगर परिषद के चुनाव है और चुनाव में प्रचार रैलियों में आपस में कार्यकर्ता आपस में एक में को गुस्से से देखना तू और मैं इसका प्रचार में क्यों जा रहा है और नहीं जाने के लिए रुकाना, प्रेशर करना, प्रेशराइज करना, ये तो गलत बात है। और इसके लिए मैं तो पुलिस से भी दरख्वास्त करूंगा कि इसका जल्दी से संज्ञान लेके इस पे जल्द से जल्द जांच करके उन आरोपियों को गिरफ्तार करो, क्योंकि अभी चुनाव के लिए चुनाव प्रक्रिया होने के लिए काफ़ी मेरे ख्याल से 2 से 3-4 दिन ही बचे हुए हैं। तो इसी दरमियान और कुछ हादसे ना हो तो इसके लिए आप प्रिकॉशन लेने की बहुत ज़रूरत है। मैं सी न्यूज़ भारत से अंबरनाथ, साबिर शेख, एम्पायर। इस खास रिपोर्ट में इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।